आता आपण ज्या ठिकाणी आहोत हे ठिकाण म्हणजे नांदेड गाडेगाव मुखेड आणि मुदखेड उमरी आणि धर्माबादकडे जाणारा हा मोठा रस्ता आहे। ह्या रस्त्यावर एकंदरीत पाहायला गेलं तर पूर्णपणे वाहतूक आता सातत्याने वर्दळ असते, परंतु आता पूर्णपणे वाहतूक ठप्पा। याचं कारण म्हणजे ज्या नदीवरची ही जी नदी आहे गाडेगावला जी लागणाऱ्या पूल आहे, त्या पुलावरची नदी आहे ते जवळपास 3-4 दिवसापासून सातत्याने पुलावरून पाणी आहे। त्यासोबत ही जी नदी आहे या नदीच्या जवळपासचे शेतकऱ्यांचे जे पिकं आहेत हे पिकं मात्र पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलं की मराठवाड्यामध्ये जायकवाडी धरण असेल, विष्णुपूरचं धरण असेल, डिग्रजचा बंधारा असेल, अंतेश्वरचा बंधारा असेल, ही पाण्याची पातळी प्रचंड वाढली। त्यामुळे सगळ्यांचे दरवाजे उघडे करण्यात आले। उघडे केल्यानंतर मात्र शेतकऱ्यांचं नुकसान ही फक्त पिकंच गेली नाहीत तर त्या शेतामधली माती देखील वाहून गेली आणि आता पूर्ण पिकं तर वाहून गेलेतच आणि उरले फक्त वाळू उरली, दगडं उरले, म्हणजे भयानक परिस्थिती निर्माण झाली। आणि आज आपण ज्या रस्त्यावर आहोत ह्या रस्त्यावर आपण पाहतोय की प्रचंड मोठा कुठेतरी तुंब महाकाय यांच्या समुद्र दिसतंय काय की जिकडे बहाल तिकडे पाणी आहे। आताच आम्ही 15 मिनिटाखाली आलतो ते पाणी तिकडे होतं, म्हणजे वरचीवर पाणी येत आणि एकंदरीत पाहायला गेलं की प्रत्येक शेतकऱ्यांचा जीव कासावीस होतोय। माझे जनावरं, माझे ढोरं गुरं या पलीकडच्या भागामध्ये आहेत, पूर्णपणे उपाशी आहेत। त्यांचं कसं होईल? आणि आपल्या डोळ्याला देखता एखादा आपलं जर जे वासरू असतं, आपली जी गाय असते, जी बैल असते, ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह असतो, यासाठी मात्र जीव घरच्या सदस्याप्रमाणे कासावीस व्हायला आहे। एखाद्या वेळेस आपला घरचा सदस्य उपाशी असतो त्यावेळी जी कासावीसपणा येतो त्याच प्रकारचा हा संपूर्ण परिसर आहे। आपण इकडे पाहतोय ऊसाचं जे काही पात्र आहे, ऊसाच्या पात्रामध्ये ऊसाच्या वरी पाणी गेलंय आणि अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली। ऊस असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, कापूस तर साक्षरशः पूर्ण बुडालेला आहे। जवळपास कापूस देखील दिवाळीच्या नंतर वेचणीला येत होता। अनेक शेतकऱ्यांना वाटत होतं की आता मी माझी दिवाळी झाल्यानंतर माझ्या मुलीचं मोठ्या प्रमाणात लग्न करेल, मी काहीतरी करेल, माझ्या लेकरांच्या फीसर काहीतरी होईल, परंतु कापूस गेला, सोयाबीन गेलं, ऊस गेलं आणि साक्षरशः परिस्थिती प्रचंड बिकट आहे। घरामध्ये एखादा माणूस जावा अशी प्रचंड दयनीय अवस्था आहे आणि ह्या अवस्थेमध्ये सरकार मात्र कुठेतरी काहीतरी मदत जाहीर करणं गरजेची होती, परंतु फक्त आणि फक्त सरकार मदत करतंय, फक्त तुटपुंजी मदत करतंय। म्हणजे 8,000 या 8,000मध्ये ते हेक्टरी म्हणजे 2.5 एकरामध्ये 8,000 रुपयामध्ये काहीच होत नाही। जवळपास एकराला 2,000 रुपयानं जवळपास एक खताचं पोतं देखील येत नाही। अशा प्रकारचे कुठेतरी शेतकऱ्यांना कुठेतरी हिनवलं जाते काय, असा देखील अनेक युवकांना प्रश्न उद्भवतोय। आपण पाहतोय की अनेक जण शेती आहे, ऊस आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे आणि इकडे आपण ह्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आपण गेलो होतो। सोयाबीन असेल, कापूस, या सगळ्याच परिस्थिती फार बिकट झाली आहे। सरकारनं आता शेतकऱ्यांची मागणी काय आहे की सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पीक विमा द्यावा आणि सरसकट तात्काळ मदत जाहीर करणं तितकेच गरजेचे आहे आणि सरकारनं ही मागणी ओळखून मदत करणं गरजेचं आहे। ही झाली शेतामधली परिस्थिती। घरामध्ये देखील पाणी शिरलंय, घरातले जे काही वापरायचे साहित्य असतात, घरामधले जे काही बऱ्याच काही गोष्टी असतात ह्या देखील वाहून गेल्यात। भयान परिस्थिती झाली। अनेक जर म्हणतात की अशी मागे अनेक वर्षापासून अशी परिस्थिती झाली होती, परंतु ही परिस्थिती मागे आपण पाहिलं की त्या बऱ्याच विदर्भामध्ये आले होते, एक वेळेस इकडे सिंधुदुर्गमध्ये इकडे आली होती, त्यावेळेस सरकार सावरलं। त्याच प्रकारची परिस्थिती मराठवाड्यात झालेली आहे। मराठवाड्याला देखील मदतीची आता प्रचंड गरज आहे। नेमकं पाहूया सरकार आता किती दिवसामध्ये नेमकं काय निर्णय घेईल आणि सरकारला या शेतकऱ्याबद्दल खरंच कळवळं आहे का फक्त राजकारणापुरतं आहे। आणि आज बरेच जण गावातले बरेच बोलताना सांगितलं की आमच्याकडे आज एकही कुठला स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, प्रशासनातला अधिकारी असेल, हे देखील फिरकलं नाही। आणि आज या शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना जर सरकारनं उभं करणं तितकेच गरजेचे आहे।